नमस्कार. मी आणि माझा नवरा टोटल 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो आणि आमचे आईवडील रेडीच नव्हते. लग्न करायला रेडीच नव्हते आणि रिलेटिव्हसुद्धा रेडी नव्हते. पण आम्ही दोघांनी एकमेकांशी एक निश्चय केला होता की आम्ही एकमेकांना सोडणार नाही आणि पळून जाणार नाही. म्हणून आम्ही दोघांनी शेवटपर्यंत तग धरून ठेवायचं हा विचार केलेला आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत गेलो. आईवडिलांना मनवत गेलो, रिलेटिव्हजला मनवत गेलो आणि रिलेटिव्हज मान्य झाले. रिलेटिव्हजने आमच्या आईला समजवलं, बाबांना समजवलं आणि त्या देवाला पाझर फुटला आणि माझी आई बाबा रेडी झाले आणि आमच्या दोघांचं छान पद्धतीने लग्न झालं. तर मी प्रत्येक त्या कपलला सांगू इच्छिते की ट्रू राहा स्वतःशी, एकमेकांना सोडून देण्याचा विचार करू नका आणि आईवडील नाही रेडी होते म्हणून आपल्या पार्टनरलाही सोडू नका. थोडासा त्रास होईल, भांडणं होतील, मार खावा लागेल, काय होणार आहे, पण काही करून ना आपल्या आईवडिलांना रेडी करा. खरं सांगते, तो देव ना प्रयत्न पाहतो. भले तुमच्या नशिबात नसेल ना, पण ते नशीब पलटवण्याची जिद्द तुमच्यामध्ये हवी आहे आणि ती जिद्द तुमच्यामध्ये असेल ना, तो देवसुद्धा तुमचे निर्णय चेंज करतो, तुमचं आयुष्य चेंज करतो आणि ते तुम्हाला तुमच्या पदरामध्ये ते दान देतो. म्हणून फार प्रयत्न करा, फार फार कसून प्रयत्न करा आणि आपल्या पार्टनरसाठी काय चेंजेस करू शकतो, की आईवडिलांना समजा काही जॉबला नसेल तर त्याला जॉबला जायला सांगा किंवा चांगलं राहायला सांगा, व्यवस्थित राहायला सांगा आणि आईवडिलांकडे सारखं जायला सांगा. आईवडिलांना मनवायला सांगा की काय होईल, 1 दिवस हकलतील, 2 दिवस हकलतील, पण 3ऱ्या-4थ्या दिवशी तरी त्यांना वाटेल की नाही, हा मुलगा सारखा येतो आहे, त्याच्याबद्दल काहीतरी विचार करावा करून आणि स्वभाव चांगला ठेवा. पण प्लीज प्लीज कसून प्रयत्न करा, आपल्या पार्टनरला सोडू नका, प्रेम असंच राहू द्या, व्यवस्थित राहा. नक्कीच एक दिवस देव तुमचं ऐकेल आणि तुमचं रिलेशनशिप पुढे नेईल, लग्नापर्यंत नेईल आणि तुमचं लग्न होईल. नक्कीच.